मैशीत म्हणून शिरगावचा संघ आला ना की एक वेगळी नावं बघायला मिळतात, प्रनाऊन्स वेगळी असतात, अफान अमान काय काय बघायला मिळतात. पण या शिरगावचा विदाऊट पॅकर. चला एक मिनिट, आमचं डीजेवर काउंट होईल मग गोलंदाजी करायची. हा अतुल, डीजेवर काउंट होईल मग गोलंदाजी करा. या संपर्क दाद देत आहेत. बॉलर 3, 2, 1 गो. यस, इथे बाकी सिम्बॉल दिला, स्टार्ट होतोय. पहिला चेंडू टटवला जातो कव्हरच्या रिझनला, एक धाव बघायला मिळते. तुम्हाला धनंजय तिकडे पाहायला मिळत, खातं उघडलं गेलं म्हणून शिरगाव संघानं मसूद या खेळाडूंनी. आता बाकी नवीन तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो मशीद, ह्याच्याकडे देखील चांगला क्लास आहे, चांगला टान्स आहे. पण पालघरच्या नाईट मॅचचा तो मॉडर्न शिरगावचा संघ आम्हाला आवडेल बघायला. विदाऊट पॅकर ज्या पद्धतीने खेळला, लढला, विजेता कोणी होऊन द्या पण त्यांचं स्मरण आमचं कायम आहे. विदाऊट पॅकर भल्या भल्या संघानं पराभव, एक षटक खराब पडलं, अन्यथा सुपर बॅटिंग बॉलिंग त्यांनी दाखवली. ओहो, तेज तरार तारापूरची धकधक त्याग ज्याला म्हटलं जाते. आणि इथे गडी बाद बिहाइंड ऑफसाईड, ऑफ स्टोन चेंडू पडल्यानंतर झपकून बाहेर निघाला आणि पहिला गडी तंबूत जातोय मॉडर्न शिरगावचा. या खेळाडूचं मी 18 वर्षापूर्वी जी स्पर्धा झाली होती, विशाल नांदसकर हाच डीजे होता तिकडे. दीपेश आपला डीजे होता आणि हाच खेळाडू जो होता ज्यांनी लेग ब्रेक गोलंदाजी चांगली टाकली होती. 6 चेंडू 6 धाव असताना सामना जिंकून दिला, चांगली फलंदाजी करण्याचं काम केलं होतं. आणि हा खेळाडू तेव्हा पॅकर म्हणून सावटा संघातून आला होता. शशांकडे एक क्लास आहे, शशांकडे एक दर्जा आहे. आणि तारापूरचा संघ तुम्ही बघितला ते एक नामवंत संघ म्हणून त्यांना देखील बघता येईल. किरण जाधव काय फलंदाजी आपण बघितल्यात, धनंजयची चांगली बॅटिंग बॉलिंग बघितलं आहे, सांबाची चांगली बॅटिंग बघितलं आहे. आज मनोज देखील आहेत, म्हणजे जाडू गुरु दोघं आहे बघायला मिळतात. ओहो, काय सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतं. पण इथे चांगलं क्षेत्ररक्षण, नेहमीच काही ना काही गडबड. टायगर म्हणतात ना, डोंगरातून निघालं, गाडीची लाईट दिसली की तडफडतात, तसे तडफडले आणि चेंडू चौकार बघायला मिळतात. बँकेमध्ये कधी कधी मशीन बिघडली की काही हाताने मोजणारे नोटा असतात ना कॅशियर, तशा पद्धतीनं काउंट डाऊन चालू केलं आहे. आल्या आल्या एक उत्कृष्ट आउटड्राईव्ह बघायला मिळालं आणि शशांकनं आपलं खातं खोललं. पॉवर प्लेचे 2 षटकं तुम्हाला बघायला मिळालं. 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर, एक तुम्हाला बघायला मिळतो मिड विकेटला, एक आहे तो म्हणजे कव्हर झोनला. काय गोलंदाजी बघायला मिळते. सकाळच्या क्षेत्रामध्ये थंड वातावरणामध्ये शेगोटी करावी, जसं काय चुलीतलं गरम पाडून आंघोळीला जावं अशा पद्धतीची ऊब निर्माण करतात, अशी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त विकेट बनवला हो. प्रत्येक जण माणसं प्रेमात पडतात हिलेश भाऊ, बघा तशी माणसं प्रेमात पडलीत या विकेटच्या. ओ, चांगला ड्राईव्ह, ॲब्सोल्युटली गुड ड्राईव्ह. काय ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो बघा. ऑफस्टॉपच्या बाहेर सिद्ध होता, संपूर्ण वजन आपल्या शरीरावर केलं आणि ग्राउंडेड शॉट बघायला मिळाला. असे नजाकत बरे स्ट्रोक जेव्हा बघतात ना, तेव्हा समालोचन करण्यापेक्षा आम्हाला बघण्यासाठी एक बघायला मिळते अप्रतिम शॉट. मी म्हटलं ना शशांकडे क्लास आहे. ह्या 4 धावांची धावसंख्या पोचते ती 9 धावा बघा. चला आपण बघत आहात धावसंख्या होते 9. अप्रतिम 2 चौकार तुम्ही बघितल्यात आल्याला शशांकच्या बॅटवरून. पहिला कव्हर ड्राईव्ह, नंतर आता बघितलं पुन्हा एक उत्कृष्ट असा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अतुल जाधव गोलंदाजी करतायत. ओ, इथे बाकी थोडीशी फ्लंबिंग होते, ऑफस्टोनच्या बाहेरचं खूपच चेंडू जाणारा, थोडंसं गचाळ क्षेत्रक्षण झालं. बॅट्समन टॉकिंग करू नका, अंपायर बोलतील. यूट्यूबवर बघतात, आता पण चांगलं चित्र, चांगलं गेम चाललं आहे. फक्त तुमचं अपील फक्त सांगा, बाकी आमचे पंच बघतात. 2 पंच जातील, बघतील आणि काम करतील. कोणी वाद करू नका, पंचाचं काम चांगलं करतील. आज शेवट 4था दिवस तो बघायला मिळाला. आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट चाललं, चांगले निर्णय पंचांनी दिलेत. पंचांचा क्लास देखील तुम्हाला इकडे पाहायला मिळाला.
इथे 22च्या रूपात धाव निघते. एक धावचा निश्चित तुम्हाला पाहायला मिळाली. व्हाईट रन्स. यस, पंच जागेवर गेल्यावर देतील ना मित्रांनो. काहीतरी नियम आहेत, रूल्स आहेत. धावसंख्या 2 निवडून धावसंख्या होते 11. पुन्हा अतुल जाधव राईट मोर्दीकडे मारा करतायत. ओ गुड बॉलिंग. इथे बाकी हिट डायरेक्ट. वाट बघत राहिले. रिक्षा स्टॉपवर थांबलाय, ती आली की नाही हे पाहत राहिले. पण तिथपर्यंत वडिलांनी बघितलं आणि खाला चिमटा काढला. अशी परिस्थिती निर्माण झाली. काय करावं क्षणार्धात हे कळलंच नाही हो या क्षेत्ररक्षकाला. दोन्ही एंडला चान्स होता राकेशजी, दोन्ही एंडला चान्स होता धावबाद करण्याचा. एक चांगली संधी वाया घालवली आणि इथे एक धाव पूर्ण होते. खूप चांगली फलंदाजी तुम्हाला सुरुवात करताना बघायला. शशांक नावाचा षटक संपलंय. धावसंख्या त्याला 12, एक गडी बाद. महाराष्ट्र काय म्हणतात, जय महाराष्ट्र म्हणा. आणि या भारत देशामध्ये एकच असं राज्य आहे ज्याला माझा जय महाराष्ट्र म्हणतात. यूपीला यूपी म्हणतात, एमपीला एमपी म्हणतात, बिहारला बिहार म्हणतात, मद्रासला मद्रास म्हणतात, पंजाबला पंजाब म्हणतात, गुजरातला गुजरात म्हणतात. पण फक्त माझ्या महाराष्ट्रालाच आपण जय महाराष्ट्र म्हणतो. ही ताकद होती माझ्या साहेबांची, ही ताकद होती माझ्या हिंदू हृदयासाठी. तमाम दोन शिवसैनिक जेव्हा एकत्र येतात तर पहिले नाव न घेता जय महाराष्ट्र सांगतात की जय जयकार असावा माझ्या महाराष्ट्राच्या. त्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये आणि सातपाटी गावामध्ये ही स्पर्धा बघत आहात. आमदार, जिल्हा प्रमुख, चषक आयोजक शिवसेना आणि ध्रुव इलन सातपाटी. पहिलं षटक संपलं, 12 धावा झाल्यात. सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. 3 चेंडूमध्ये 8 धावा काढल्यात. त्यामध्ये शशांक आणि मुस्सू अप्रतिम बघतो. आता बाकी कोणता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय? धनंजय डावखुरा गोलंदाज. अनेक सामने झुकवले, 6 चेंडू 3 धावा असताना देखील तो मैदान आम्हाला आठवत आहे. तो मैदान होता तो म्हणजे निश्चितच फ्रेंड सरावलीचं मैदान, छोटं मैदान. पण त्या षटकात तिकडे देखील 6 चेंडू 3 धावा दिल्या नव्हता. असा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळालाय. निलेश पायटर संघाकर खेळताना अनेक नामवंत स्पर्धा आपल्या नावावर केल्यात. आपल्या गोलंदाजी आखातात तो बघायला मिळतोय. चेंडू टटवला आहे, उत्कृष्ट ड्राईव्ह, डीप लॉंगच्या रिझनला 4 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे उचलताना तुम्हाला बघायला मिळतोय. मुसूकडे क्षमता आहे, मुठ्ठूकडे क्लास आहे. अंडर 23 MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संघामध्ये त्याची निवड झालेली आहे. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, लेदर क्रिकेटचा चांगला क्लास दर्जा त्याच्याकडे बघायला मिळतोय. आणि हा शॉर्टमध्येच बघितलं ना पॉवर प्लेमध्ये कसा फायदा उचलायचा. धावसंख्या 4 निवडून धावसंख्या होते 16. बघा ॲक्शन रुपये तुम्ही बघू शकता. सुपर वर्क फ्रॉम विश नेटवर्क. तुफान जेवढं कौतुक करावं. इथे बाकी चेंडू जातोय लेगस्टम्पच्या बाहेर. पंच आशुतोष व्यवहार घोषित करतात. दिस इज व्हाईट बॉल. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू गेला. फाईन लेगच्या खेळाडूने खूप ज्यांच्याकडे बुजुर्ग अनुभव ज्यांच्याकडे आहे ते पंच तुम्हाला बघायला मिळतात. आशुतोष व्यवहार आहे. चायनामन बघा, चायनामन बघायला मिळाला. वाटलं की इथे लेफ्ट आर्म लेग ब्रेक बघायला मिळेल. विविधता आहे, व्हरायटीज आहे. अनेक वर्ष खेळताना मोठमोठ्या खेळाडूवर 2 हात करणारा खेळाडू तुम्हाला बघायला. म्हणून म्हटलं दोन्ही संघ मातबर. क्रिकेटच्या पानावर कोणाला कुठे काय द्यावं अशी दोन्ही मातबर संघ ही तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा धनंजय. फुटत चेंडू याला बाकी तटवला, क्षेत्रचा सज्ज केलाय. इथे बाकी तुम्हाला अतुल जाधव हा खेळाडू बघायला मिळतो. डीप लॉंग ऑनला फील्ड अँड थ्रो करत 1 धाव बघायला मिळते. आणि एका धावाने जो विचार केला धावसंख्या होते ती 18. आपण थर्डमॅन बघत आहात, आपण फाईन लेग बघत आहात, आपण शॉर्ट मिडॉन बघत आहात, शॉर्ट कव्हर देखील बघत आहात. आणि डीप पॉईंट तुम्हाला 2 खेळाडू जे आहेत, एक डीप पॉईंट आणि डीप स्क्वेअर लेग हे 2. आणि तिसरा खेळाडू तुम्हाला डीप मिड विकेट. हे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतात. अप्रतिम असं आयोजन, सुरेख मॅच, भरभरून कौतुक केलंय. लाखाच्या वरती सहस्प्राइज झालेत. कालच्या दिवसात 40,000 लोक. आणि दुपारच्या सत्रात तर खूप मॅच बघतात कारण इकडे लाखाच्या वर व्ह्युअर्स बघायला झालेत. आणि संध्याकाळच्या सत्रात जास्त लोक मॅच बघतात कारण संध्याकाळची शान जी गाजवतात गोलंदाज. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीमागे जातो अतुल जाधव. आणि इथे बाकी झेल बाद. तर पुन्हा एकदा शशांक नावाचा खेळाडू चांगली सुरुवात केली होती. आल्याला 2 चौकाला बघायला मिळाले कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. आणि इथे बाकी ब्रेक थ्रू घ्यायचं होतं आणि धनंजयला कामयाबी मिळते. गोलंदाज होते धनंजय, झेल घेतलं गेलं होतं अतुल जाधव. आणि अशा पद्धतीने दुसऱ्या गडी तंबूत परततोय.
किपिंग करण्याची पद्धत आपण बघितलाय आणि नेहमीच एक चांगला आदर्श खेळामध्ये खेळावृत्ती दाखवणं, स्पोर्ट्समन स्पिरिट पार्ट ऑफ द गेम ज्याला आपण म्हणतोय ते बघायला मिळते. जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाजांनी. हुकमत गाजवताना अनेक स्पर्धा आपल्या नावावर कोरण्याचं काम केलंय या गोलंदाजांनी. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म और विकेट मारा करतात. समोर फलंदाज आहे तो म्हणजे माजिद. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह करायचा होता. बॅटची एज लागतो. शॉट मिडॉनला जातो. इथे बाकी गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये फील्ड करेपर्यंत एक धाव बघायला मिळते. एका धावसंख्या ती 19 धावा या फलकावर लागल्यात. शास्त्विक एंटरप्राइजेस तारापूर असं संघाचं नामांकन आहे ना. एका साईडला मॉडर्न शिरगाव पण मुन्सू अजून मैदानामध्ये आहे. अतिशय सुंदर बिग बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व चेंडूफळीचं युद्ध, चेंडूफळीचं संघर्ष श्रॉफ मैदानावर बघायला मिळते. आहा काय पॅरोसिप बघायला मिळालाय. प्रॉपर पॅरोसिप. लेदरची पर्वणी आहे हो. असा चेंडू तुम्हाला पडायला थोडा फ्लाईट दिला आणि लेग आणि मिडल स्टंपवर चेंडू असेल तर बघा ॲक्शन रूपामध्ये बघायला मिळते. नवोदितांना खूप काही शिकण्यासारखी स्पर्धा आहे बघा. आणि एवढं सुंदर 5-5 कॅमेरे वापरले गेलेत बघा. स्टंप मिडल आणि लेग स्टंपवरती होता. कसं प्रॉपर मिळाला. थोडंसं शॉर्ट ऑफ लेन होता. चेंडू थोडासा स्लोवर होता. फलंदाजाला वेळ मिळाला आणि चेंडू जातो डीप फाईन लेगच्या दिशेने 4 धावा. तर 2 षटकं ही पॉवर प्लेची संपलीत आणि 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झाली ती 2-23. मॉडर्न शिरगावची 2-23. निश्चितच अशा पद्धतीने चांगली धावसंख्या मिळायला गेलं. गोलंदाजीच्या दृष्टीने देखील चांगली गोलंदाजी मिळेल. कारण 12-10 धावा देणे ही ज्याचं पॉवर प्ले चांगली गोलंदाजी ही तुम्हाला बघायला मिळते. दीपेश सिम्बा नावाने सगळ्या गावात परिचित. कांबोड्यामध्ये जायचं दुनं दत्तगुरुवर समोरून गेलं की त्यांचं घर लागतं हे तुम्हाला बघायला मिळतं. तारापूर घेऊन मार्ग गेला की तिकडे हा खेळाडू बघायला मिळतोय. काय स्पर्धा गाजवलाय. ती स्पर्धा होती फ्रेंड्स सरावी आयोजित. निलेश मूर्ती चषक गाजवणारा हा गोलंदाज. जबरदस्त बॉलिंग त्या स्पर्धेमध्ये टाकली होती. किरण जाधव एक बुजुर्ग खेळाडू. मनोज हा एक देखील बुजुर्ग गोलंदाज फलंदाज तुम्हाला बघा. महेश हे देखील एक बुजुर्ग खेळाडू. हे निलेश फाटचे जुने जाणते खेळाडू तिघं बघायला मिळतात. फाईन लेग आणि थर्ड मॅच रिझल्ट आपण बघत. आता बाकी रिस्ट्रिक्शन संपलंय. 5-4चं कॉम्बिनेशन. 4 खेळाडू सर्कलच्या आत आणि 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. फुट चेंडू टटवलाय. सरळ जातोय. अक्षय चेंडूच्या पाठीमागे पोचेल का आणि चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धाव. नो बॉल्स पर 4. नो बॉल प्लस 4 धाव बघायला मिळतात. हाईट फॅक्टर नो बॉल होत आहे. धावसंख्या 5 निवडते. धावसंख्या होते ती हिट. माजिद कशा पद्धतीने या पॉवर प्लेचा फायदा माफ करा फ्री हिट आहे. गुड बॉलिंग. उंच पुरा गोलंदाज आहे हो. आपला पुरेपूर उंचीचा फायदा उचलतो. चेंडू येतो असं वाटतं की फ्लाईट आपण चेंडू पडल्यानंतर गतिमानाने पुढे निघून जातो. ज्याप्रमाणे रॉकेट आपल्या जमिनीवर आकाशामध्ये या स्पीडने तशा पद्धतीने गोली निघतंय. रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळाली. गुल्लर स्पॉटवर अप्रतिम चेंडू हाताळण्याचं काम केलंय. फ्री हिटचा चेंडू डॉट जातोय. आहा इथे चेंडू टटवलाय. मनोज चेंडूच्या मागे जातोय आणि चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. माजिदकडे अशी क्षमता आहे. हे शॉट खेळण्यासाठी माजिदला ओळखलं जाते. एक वेगळ्या प्रकारचं शॉट्स बनवून खेळतो तो. खऱ्या अर्थाने असे शॉट तुम्हाला एबी डिवर्सी दाखवले. त्यानंतर बाकी मग आता सूर्यकुमार यादव याला खेळता तुम्ही बघत आहात. हार्दिक पांड्या हा देखील कधी कधी खेळतो आणि आता बरेच खेळाडू असे येत चालत की असे शॉट बनवून खेळतात. धावसंख्या 4 निवडून धावसंख्या होते ती 32 धावा. धावसंख्या खूप चांगल्या पर्यंत धावतात. 11ची सरासरी अजून पकडलेली आहे तुम्हाला पाहायला मिळते.
आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 135 चौकार लागले गेलेत. ब्लॉकरचा चेंडू टटवलाय, सरळ चेंडू जातोय डीप मिडॉनचा रिझनला थोडीशी प्लंबिंग होते. थ्रो येईपर्यंत एकदा पूर्ण होती, दुसरी धाव देखील धावून घेतात की काय, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण करतात. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मुस्सू आणि माजिद ह्या दोघांच्यामध्ये बघायला मिळते. मी सुरुवातीलाच म्हटलं की जुना जाणता खेळाडू आहे, पण बाकी बॅटिंग करण्यामध्ये एक उच्चस्तरीय क्लास त्याच्याकडे बघायला मिळाला. जेव्हा जेव्हा गरज असते धावाची. आज प्रमोट केल्या गेलं, खूप कमी वेळात तुम्हाला माजिद हा तिसऱ्या किंवा चौथ्या फलंदाजीवर बघायला मिळतोय. आज प्रमोट केला 4थ्या नंबरवर. इथे बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतं, चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा मनामध्ये मनसुबा बांधला होता, पण तो काही सक्सेस होत नाही. निर्धाव चेंडू. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आलेत ध्रुव 11 सातपाटी आमदार जिल्हा प्रमुख चषक. इथे पुन्हा लो फुलटच चेंडू, मोठा फटका बघायला मिळाला असता, डायरेक्ट हिट पाहायला मिळालं असतं कदाचित. महेश खूप ऍक्टिव्ह असतात. महेश, मनोज, किरण हे जुने जाणते निलेश पाटलाचे खेळाडू. आज आपण देखील लेग बाय चुरपामध्ये धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 35. 35 धावा ह्या तुम्हाला इकडे बघायला मिळतात. सकाळच्या सत्रातला पहिला सामना तारापूर विरुद्ध आपण सात्विक एंटरप्राइजेस तारापूर हा संघ आपण बघत आहात. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. खूप वेळानंतर मुसू हा स्ट्राईकवर आलाय. आता मुसूने 6 चेंडू खेळताना 11 धावा पटकावल्यात. पुन्हा गुड बॉलिंग, अतिशय सुंदर गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. कमबॅक चांगलं केलं या गोलंदाजाने. 3 षटकं मला वाटतं इथे संपतायत आणि 3 षटकं धावसंख्या आहे ती 36. 12-36 म्हणजे 12च्या सरासरीने करू जीवाचे. शिवसेना जाऊया. ऐतिहासिक सामना का आणि ऐतिहासिक ऑर्गनायझेशन का? बघा, प्रत्येक दिवशी इतिहास संध्याकाळच्या सत्रात लिहिला जातो. गोलंदाजाचा दबदबा आतापर्यंत बघितलात अशी एकही मॅच झाली नाही की फलंदाजीने फिनिश केलाय. जेव्हा जेव्हा सामना बॅटिंग संघाकडे असतो. आता बाकी पुन्हा कमबॅक करतो धनंजय. आपलं वैयक्तिक दुसरं षटक. 5 षटकं असल्यामुळे एकाच गोलंदाजाला तुम्हाला 2 षटकं टाकावे लागतील. धनंजयने याच्या अगोदर षटक देखील सुंदर टाकलं होतं. पहिल्या षटकात 11 धावून 1 गडी बाद केलं होतं धनंजयने. आता जर विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहत आहात मॉडर्न शिरगाव संघाची धावसंख्या झाल्या 36. 36 धावा, 2 गडी बाद. माजिद खेळतात 7 चेंडू 11 धावा आणि मुसूक खेळतात 7 चेंडू 12 धावा. धनंजय पुन्हा एकदा जातोय गोलंदाजी करण्यासाठी. आपण बघत आहात थर्डमॅन बघायला मिळते, फाईन लेग बघायला मिळते, डी स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन बघायला मिळते, डीप लॉंग ऑन बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते. अप्रतिम चेंडू, चायनामन दोन्ही चेंडू टर्न करण्याची क्षमता आहे. असे गोलंदाज जेव्हा तुम्हाला पालघर तालुक्यामध्ये निलेश पाटील म्हणून खेळला हो, त्यामुळे एवढा अनुभव या खेळाडूकडे. काय लढलेत, काय जिंकलेत, काय इतिहास आहे या संघाचा. मॉडर्न शिरगाव, निलेश पाटील दोन्हीही मातब्बर संघ. जेवढं कौतुक करावं या संघाचं तेवढं कमी. शॉट आपल्या चेंडू सरळ जाईल बाहेर. काय टायमिंग बघायला मिळाला. पुल शॉट, जबरदस्त फटका तुम्हाला बघायला मिळतो. जणू काही फुग्यामध्ये हवा भरावी आणि गुब्बारे द्यायचे गाणं होतं. फुग्याला कारण आकाशामध्ये फुगे उडवतात तशा पहिले षटकार. प्रॉपर टायमिंग बघा. क्षणार्धात बॅकफुटला गेले. चांगला पूल तुम्हाला बघायला मिळाला. शॉट ऑफ रेंज चेंडू. चला जुना चेंडू पोचवा. हा बघा सर चेंडू येतोय. दाखवा त्या फलंदाजाला आणि चेंडू देखील आलाय. घेऊनच ठेवा आपल्याकडे. धावसंख्या 6 निवड धावसंख्या होते ती. बघा ॲक्शन आहे बघा. बघा खडे संपूर्ण चेंडू आपल्या अंगामध्ये घेतला. कमरेच्या वरती तुम्हाला पूल बघायला मिळाला. दॅट्स अ पूल शॉट. व्हॉट अ बॅटिंग. मी म्हटलं होतं ना या फलंदाजाला, ह्या गोलंदाजाला आपण पाहाल ना तर खूप भरभरून चांगलं कौतुक कराल. 18 धावावर पोहोचला आहे. 9 चेंडू खेळत असताना फरकाची धावसंख्या झाली 42. चांगली सुरुवात तर म्हणावी लागेलच, पण कितपर्यंत पल्ला जातो कारण मोठी बॅटिंग लाईनअप तुम्ही जर बघितली तर तारापूर संघाकडे देखील आहे. 7 फलंदाज त्यांच्याकडे असे जे बॅटिंग करू शकतात.
काहीतरी कानमंत्र दिला किरण जाधव यांनी. एक अतिशय अष्टपैलू दर्जेदार खेळाडू आपण किरण जाधव यांना देखील पाहत आहात. थर्ड मॅचच्या रिझल्टला क्षेत्ररक्षण करतायत. इथे बाकी चेंज ऑफ पेज चेंडू होता. एक धाव इकडे बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे जातोय. थोडीसं थ्रो चेंडूचं क्षेत्ररक्षण गॅदरिंग चुकीचं झालं. गॅदरिंग त्या अंगात हातात राहिलं नाही. छातीवर चेंडू उडवला. पण हा फलंदाज जर तुम्ही पाहिला याच्याकडे देखील बॅटिंगची खूप मोठी क्षमता आहे. जयेश मुरब्यामध्ये ती बॅटिंग आम्ही विसरू शकत नाही. भन्नाट बल्लेबाजी करण्याची ताकद त्यांच्याकडे देखील बघायला मिळते. त्याची बॅट पकडण्याची ॲक्शन देखील वेगळी आहे. धावसंख्या होते 44. खूप चांगली बॅटिंग माजिद आणि मुस्सू यांच्याकडनं बघायला मिळते. चांगली भागीदारी होते. इथे बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिकडे. वाईट चेंडू होता. वाईट चेंडू पडल्यानंतर तो चेंडू जात होता गलीच्या रिझनला. इथे 2 धावा वाढतात. 2 धावांशी 46. मला वाटते ही 27-28 धावाची भागीदारी त्याची झाली असणार. 12 चेंडू 28 धावाची भागीदारी. बघा किती सुंदर पुस्तकं आम्हाला आमचे 20 नेटवर्कचे सर्व ऑफिशियल्स आमच्यापर्यंत पोहोचवतात. कॅमेरामॅन, डिजिटल स्कोरर, डिजिटल कॅमेरामॅन ज्यांचं जेवढं कौतुक करा. आणि पालघर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच 5 कॅमेरे तुम्ही बघत आहात. आणि ते फक्त आणि फक्त तुम्ही कुठे बघतात ती आमची जिल्हा प्रमुख म्हणजे आमदार जिल्हा प्रमुख. जोरदार टाळ्या त्यांच्या आयोजनासाठी. 5 कॅमेरे बघायला मिळतात अफलातून. घरामध्ये TV ऑन करा. टीव्हीवरची दक्षिण आफ्रिका भारत मॅच बघा आणि मोबाईलमध्ये ही मॅच बघा. शुभेच्छा दिल्यात. एक नामवंत संघ त्यांचा पण त्यांचा संघ देखील खेळणार होता पण दुट्ट्या असल्यामुळे येऊ शकलेला नाही. पुढच्या वर्षी चान्स असेल किंवा पुढे कधी मॅच असतील अवधूतजी तर नक्की देऊ. पण धीरज मोरे यांनी देखील ह्या स्पर्धेसाठी खूप सुंदर आयोजन, खूप सुंदर नियोजन आणि खूप चांगलं केलं की तुम्ही बहुत ज्यांनी खेळतात. अप्रतिम अप्रतिम. बघा जे लोक लाईक करतात. मी म्हटलं ना की यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून मॅच बघतात. धीरज मोरे उनबाटचा खेळाडू हा देखील म्हणतो खऱ्या अर्थाने तो हिंदुस्थान दांडीचा खेळाडू. एक गाव एक झालं तेव्हा बाकी आपल्या गावावर कोण खेळताना हा देखील एक नवीन उभरता संघ तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू सो मच धीरजजी मोरे या आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आलाय तो दुर्वेश. ह्याच्याकडे क्षमता आहे बॅटिंग बॉलिंग करण्याची. अजिंक्य मराठेचा हा खेळाडू आहे पण शिरगाव गाव एक खेळू शकतो मग त्याच्यामुळे हा गावातला खेळाडू आज बाकी मॉडर्न संघासाठी खेळताना. लेग ब्रेक नॅचरल लेग ब्रेक तुम्हाला बघायला. बघा चेंडू ॲक्शन बघा. चेंडू पडल्यानंतर किती टर्न होतोय हा बघा. पडल्यानंतर झपकन बाहेर निघतो. सुंदर यष्टीरक्षण तुम्हाला महेश यांच्याकडनं बघायला मिळते. महेश राऊत रिवर्स खेळायच्या प्रयत्नामध्ये ये दौर तो नाही चलेगा. इकडे बाकी तुम्हाला फलंदाज बांधू शकतोय. 4 षटकं संपली. फरका धावसंख्या ती 46. 46 धावा बघूया आणि परफेक्ट त्या मिनिटात झाल्यात ना. वेळेस बरोबर वेळेस आमच्या टायमर ज्यांनी लावल्यात ते म्हणतात 22 मिनिटां म्हणजे 3 मिनिटाचा ब्रेक होता. म्हणजे तुम्ही 19 मिनिटामध्ये हे 4 षटकं टाकलेत. गोल्ड डन वेल डन असं प्रत्येकाने करा. ही शिस्त आहे हो. ही शिस्त जर लागली तर तुम्हाला वेळेत मॅच बघायला मिळत. 4 षटकं 46 धावा 3 गडी बाद झालेत. आता येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा निघतात. किलोवन डहाणूने पवन सूत नवली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचे आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर आमच्या आयोजकाशी मिळा. वरोर आहे तिकडे आज. ओके वरोर संघ खेळणार आहे. पवन सूत नव्हतं. प्रज्योत अंबिरे आज आम्हाला बघायला मिळेल. स्वराज 11 आणि वरोर संघ हे बघायला मिळतील आम्हाला आज. बाकी प्रज्योत अंबिरे ज्याने हिंदुस्थानामध्ये नाव केलं आहे. ISPL गाजवला आहे असा मोठा गोलंदाज आज तुम्हाला पाहायला मिळेल. आता तो नुसता गोलंदाज नाही आहे ते एक अष्टपैलू खेळाडू झाला. चांगली बॅटिंग करत देखील आपण त्याला पाहिलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक घेऊन जातोय तो चैतन्य मोहिते का चैतन्य नाईक. यस तारापूर लीगमध्ये गेल्या वर्षी या चैतन्य नाईकला मी पाहिलं होतं. काय चैतन्य नाईक तारापूर पहिली लीग झाली होती. तारापूर प्रीमियर लीग वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट. जसं या स्पर्धेचं आपण नाव घेतो. सरावलीच्या स्पर्धेचं नाव घेतो. T10 सालवडचं नाव घेतो. 15 षटकाचं नाव घेतो. आमदार चर्चेचं नाव घेतो. अशा स्पर्धा ज्या होतात ना
त्या स्पर्धेपैकी एक मोठी स्पर्धा होती. इथे वेगवान मारा करायचा होता. पंच घोषणा करतात. यस हाईट फॅक्टर नो आहे, नो डाऊट. यस फ्री हिटचा कॉल दिलाय. आमच्या डीजेकडे दीपेशकडे एवढे काय काय आहेत ना, न सांगता तुम्हाला करू शकतील. कारण दोन मोठ्या स्पर्धा आम्ही त्यांच्याबरोबर कव्हरेज केला. विशाल नांदरकर 1 लाख मोलाची डहाणू वडकून गावात झाली होती. 1 लाखाची स्पर्धा आमदार चषक डहाणू तिकडे झाली होती. आमच्या समेत तेच जुडले गेले होते. यस DRS घेतलाय महेशांनी. एक रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकतात. DRS घेतला नो बॉलसाठी. एक रिव्ह्यू आहे. एक वाईट आणि एक नोला, एक एक रिव्ह्यू दोघांना आहे. यस घेऊ शकता. आमचे पंच बघतात. राकेश राऊत तिकडे तिसरे पंच आमचे पाहतात. आपण नका जाऊ. नाही नाही फक्त अंपायर. आत्ता फक्त अंपायरच बघणार. काय डिसिजन सर? नो बॉल. चला तिथे नो बॉल आहे. नो बॉल +1 म्हणजे 2 धावा तिकडे बघायला मिळतात. धावसंख्या झाल्या त्या 48. रिव्ह्यू संपलाय त्यांचा. 48 झाल्यात. 2 धावा मिळतात. चैतन्य नाईक गोलंदाजी करते. 60-65 धावा झाल्या तरी काढण्याची ताकद. दोन्ही संघ तेवढे मातब्बर आहेत. अप्रतिम फलंदाजी करण्याची ताकद दोघांकडे आहे. इतिहासाच्या पानावर जर आपण पाहिलं तर मॉडर्न शिरगावचं हॅलो फुलटा चेंडू. फ्री हिटचा फायदा उचलला. चेंडू जातो स्कोरच्या डोक्यावरनं 6 धावा. बॅट्समन आता DRS घेतलाय बघा. बॅट्समन नो बॉलसाठी घेतला. दुर्वेशला चेंडू होता. चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला गेला. एक एक रिव्ह्यू नो बॉलसाठी दोन्ही संघाला आहे. कोणी जायचं नाही. फक्त अंपायर. नो बॉल. तो पुन्हा एकदा हा नो बॉल तुम्हाला बघायला मिळतोय. धावसंख्या 7 ने वाढून धावसंख्या होती ती 55 धावा फलकावर लागल्या जातात. चला बॉल पाठवा जुना. चला लवकरात लवकर आपण बॉल पोचवायचे. धावसंख्या होती. एक मोठी धावसंख्या तुम्हाला बघायला मिळेल. 55. आतापर्यंत 82 धावा ही सर्वात मोठी हायएस्ट धावसंख्या स्पर्धेची मिळेल. निश्चांक आहे 7 धावाचा. आणि ज्या 7 धावा होत्या त्याच्यामध्ये 2 षटकं मृदुल पाटील यांनी मॅडन टाकली होती. आणि त्या 7च्या 7 धावा अतिरिक्त होत्या. चेंडू आहे तिकडे. चला जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगली फलंदाजी. दुर्वेशकडे क्षमता आहे. म्हटलं ना की हा फलंदाज आहे ना चांगली बॅटिंग बॉलिंग करता आपण पाहिला. गतवर्षी झालेली PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग जी वंदे मातरम पन्हाळीच्या मैदानावर झाली त्या मैदानावर देखील खूप चांगली फलंदाजी या खेळाडूने केली होती. मला वाटते नांदगाव शिरगाव असं मिक्स आणि उनबाट असा तो मिक्स संघ होता. चला गोलंदाजाला बंदी घातला. 2 बिमर झाले आणि त्याच्यामध्ये त्याला बंदी घातला होता. या क्रिकेटचा रूल परफेक्ट. 2 बिमर टाकले होते त्याच्यामुळे गोलंदाजाला बंदी घातली जाते. क्रिकेटच्या नियमाचं ॲब्सोल्युटली गुड वर्क पंचगिरीचं तुम्हाला बघायला मिळेल. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो जयेश. हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. ह्याच्याकडे क्षमता आहे. गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. चांगली बॅटिंग करण्याची. या मैदानावर धावा होत आहेत. करता आल्या पाहिजे कारण बोथ जणांनी तुम्ही खेळतायत. अतिशय सुरेख चेंडू टाकला गेलाय. डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघायला. 1 धाव तिकडे पाहायला मिळेल. धनंजय चेंडूच्या मागे जाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इकडे बघायला मिळते. कम बॅक केलं. अतुलने कव्हरिंग केलं आणि बघता बघता 2 धावांची धावसंख्या होती ती 57. 57 धाव फलकावर लागल्या जातात. शेवटचं षटक आपण बघत आहात.
डहाणू आणि वरोर दोन्ही संघाचे कर्णधार झाले असेल तर आमचे संपर्क करा. यानंतर आपण सामना बघणार आहोत. एका साईडला वरोर म्हणजे प्रज्योत अंबिरे यांचा तो गावचा संघ बघायला मिळेल. भारतातला नामांकित टेनिस गोलंदाज. ओ प्रॉपर टायमिंग केला आहे. स्क्वेअर लेगच्या रिझनला इथे मनोज बघायला मिळतात. त्यांची देखील थोडीशी फ्लंबिंग होते आणि बघता बघता 2 धावा पुनश्च पूर्ण होतात. 2 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 59 59 धावा. चांगली धावसंख्या उभारतात. तुम्ही मॉडर्न शिरगावला बघत आहात. चांगल्या पैकी खेळी 11 चेंडू 21 धावा मुस्सो आणि दुर्वेश 3 चेंडू 6 धावावर खेळतात. आपण बघत आहात आमदार जिल्हा प्रमुख चषक ऑर्गनायझर ध्रुव 11 सातपाटी, हिलेश चौधरी शाखा प्रमुख ध्रुव 11 सातपाटी आयोजित श्रापच्या ऐतिहासिक मैदानावर. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपण बघत आहात. जयेश नावाचा गोलंदाज. अतिशय दर्जेदार मोठी स्पर्धा आपण सातपाटीच्या मैदानावर बघत आहात. लाख मोलाची म्हणजे प्रथमतः इतिहासामध्ये एवढी लाख मोलाची स्पर्धा सातपाटी गावामध्ये ध्रुव 11 सातपाटी आयोजित करत आहेत. ओ थोडासा चेंज ऑफ पेट. चेंडूला पूल केलाय. चेंडू जातो सर स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी तुम्ही मनोज राऊत यांना बघत आहात. 1 धाव बघायला मिळते आणि इथे गडी बाद. इथे ध्रुव बाद झालाय. इथे बाद झालाय तो मला वाटते दुर्वेश. तशा पद्धतीने मला वाटते हा 4था विकेट जातोय. त्यांच्या पावलावर पावलं ठेवता तुम्ही काम करता. जिथे आम्ही फलंदाज पाहिलो ते अनिल गॉर्नर, अनिल घरात, अनिल असे अनेक फलंदाज तिकडून आम्ही पाहिलेत. तोच संघ 11 सातपाटी आणि तसाच आता ध्रुव 11 सातपाटी संघ बघायला मिळतोय. ओहो काय सुपर पिसाब बॉलिंग. जबरदस्त उपयोग करत आपल्या खांद्याचा. भरगतच्या शरीराचा उंच पुरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जयेश. डॉट चेंडू. चला आदरणीय प्रज्योत अंबिरे मंचावर चेंडू तटवला आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. मध्ये आहे की बाहेर आहे बघूया. तिथे आक्षेप. ओ झेल सोडलाय. अक्षय यांच्याकडनं 2 गचाळ क्षेत्ररक्षण. ह्या अगोदर पहिल्या षटकात चौका सोडला होता आणि आता सोप्पा झेल सोडला ड्यू स्क्वेअर लेग रिझनला. बघा हे आपण प्रज्योत अंबिरे यांना बघत आहात. हिंदुस्थानाचे नामांकित गोलंदाज. आणि प्रज्योत ते 13,000 आठवतात का? पर्सियानं मारलेले आपण 13,000 रुपये लावले होते तिकडे. एका षटकारासाठी 13,000चं बक्षीस होतं. 1 2 3 मी स्वतः समाज 5 वर गेला 6 वर गेला आणि 13,000 झाले. आणि या षटकाचा चेंडूवर षटकार मला 13,000 रुपये मिळतील. आणि प्रज्योत अंबिरेने कव्हरला षटकार घेतला होता. सावटाची लाख मुलाची स्पर्धा होती ती. 5 वर्षापूर्वीचा इतिहास. मी स्वतः तिचा समालोचक म्हणून होतोय. झेल सोडला. खराब क्षेत्ररक्षण केलंय अक्षय यांनी. आहा बघा माणसाला जीवदान दिलं की त्याचा फायदा कसा उचलतात. ओहो काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ओ पंचाय रफेल घेतलाय पण बघा अफॉर्ड फिल्डिंग सुपर फिल्डिंग त्यांच्याकडनं बघायला मिळाली. झेल सुटल्यानंतर माणसाला चिमटे काढले की कळते इथे दगड आहेत मला हळू चालायचं आहे. इथे माझ्या डोकं आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जबरदस्त बॅटिंग केलंय. धावसंख्या बघूया. ह्या निर्णयानंतर आपण पोहोचवतोय. या निर्णयानंतर पोहोचवली जाईल.
अपील इथे बघितले जातात. इथे बाउंड्री सेफ आहे बघा, काय फिल्डिंग केलं, हा काय वर्क केला, सुपर पीस ऑफ वर्क, जबरदस्त फिल्डिंग केली. त्यानंतर इथे धावबाद मागितलाय, धावबाद नाही आहे, तो देखील पोचला आहे बघा. 100 रुपये किती बघायला मिळते, काय सुंदर नेटवर्क तुम्हाला बघायला मिळेल. 20 नेटवर्कचं कौशल्य. चेंडू सुटला, पोचले आणि मग चेंडू लागला, हातात घेऊन लावला असते, धावबाद राहिली मिळाला असतो. अशा पाय धावसंख्या झाली ती 63 धावा, 64 धावा विजयासाठी करायचे आहेत, म्हणजे 12पेक्षा जास्त सरासरी धावसंख्या करायची आहे. चला वरोड संघ आलाय नाणेफेकीसाठी. या डहाणू संघ जर आपण आला असतील तर इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. एका साईडला वर काशीनाथ माछी या, आपण देखील मंचावर यायचं आहे. काशीनाथ माछी आपण देखील मंचावर द्या. एक महाराष्ट्राच्या पटलावर नामांकित गोलंदाजाने एमआरआयच्या काळामध्ये भल्या भल्या फलंदाजाला नाचवलाय, तो डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. काशीनाथ माछी प्लीज आपण मंचावरती या. ध्रुव इलन सातपाटे आम्हाला आमंत्रित करते. काशीनाथजी या ना प्लीज. उत्कर्ष पाडेल. जाऊया आपण नाणेफेकीसाठी. इथे जातोय जिथे तुम्हाला पाहायला मिळतील एका साईडला डहाणूचा संघ आणि एका साईडला बघायला मिळतात तो म्हणजे चला वरोर 11 हेमकांत धनु साहेब या, आपण आपल्याकडे टॉस करतोय. हेमकांत धनुजी या ना, आपल्याकडे आपण नाणेफेक करतोय. आमचे मुख्य आज अतिथी म्हणून त्यांना बघायला मिळते, खूप मोठं सहकार्य या लोकांनी दिलंय. एका साईडला 2 द्विविजय कॅमेरामॅन बघा ना, हे फोटो सेशन घ्या. अवधूत थांबा. ज्याने खऱ्या अर्थाने मोठं एमआरआय क्रिकेट गाजवलं, भल्या भल्याना नाझीम गुली तर खूप नंतर त्याच्या अगोदरचे गोलंदाज करताना काशीनाथ माटीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्या काळात यूट्यूब नव्हतं म्हणून काशीनाथ हे बघायला मिळालं, आणि ज्याने हिंदुस्थानामध्ये नाव केलं आहे असं प्रज्योत अंबिरेचे टाळ्या झाल्या पाहिजे. त्याने शब्द दिला की मला यावर्षी चान्स मिळाला नाही, पण चान्स मिळाला की जे आम्हाला चान्स मिळाला बरोबरचा संघ, आणि ते शब्द साकार करताना फक्त अवघे 12 तास झाले. थँक्यू सो मच. अवधूजी या, धनुसाहेब या. हेमकांत धनुसाहेब आपल्याबरोबर जोडतात. 2 नामवंत क्रिकेटपटू या क्रिकेटच्या पटलाला वरच्या या इतिहासावरचा ज्याने क्रिकेट गोलंदाजीमध्ये गाजवलाय असे दोन्ही तुम्हाला फलंदाज डहाणू तालुक्यातले गोलंदाज बघायला मिळतात. एका साईडला काशीनाथ माछी आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो प्रज्योत अंबिरे. या हेमकांतजी, प्रज्योतजी या. हेमकाजी तुम्हाला विचारतो, पहिल्यांदाच सातपाटी गावामध्ये लाख मोलाची स्पर्धा आपण आयोजित केली. आतापर्यंत क्रिकेट इतिहासामध्ये लाख मोलाची स्पर्धा झाली नाही. ज्या पद्धतीने तुमच्या गावाचा संघ ध्रुव 11 सातपाटी जिथे जिथे इतिहास रचतो, आणि हिलेश भाऊचं चांगलं आयोजन, आपण प्रथमतः आमदार जिल्हा प्रमुख चषक बघत आहात, या आयोजनाबद्दल आणि प्रथमतः लाख मोलाची स्पर्धा होत आहे त्याबद्दल काय म्हणाल? धन्यवाद की मला या व्यासपीठावर त्यांनी दिलेशभाईंनी संधी दिली, त्याच्याबद्दल दिलेशभाई आणि ध्रुव 11 संघ यांचं मी आभार मानतो आहे. आणि खूप इच्छा होती, म्हणजे अवधूत वगैरे त्यांचं डिस्कशन व्हायचंच की आपल्या गावात खूप मोठी स्पर्धा झालं पाहिजे. त्यांचं एक स्वप्न होतं. हे स्वप्न दिलेश चौधरी यांच्या मार्फत आणि ध्रुव टीम यांनी हे पूर्ण केलं आहे. त्याच्याबद्दल सातपाटी गावाच्या वतीने आणि एक खेळाडूच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. आणि ही स्पर्धा अशी आठवणीत राहील की याच्यापेक्षाही आत्तापर्यंत बेस्ट स्पर्धा झाली नाही, ती आत्ताची सर्वात बेस्ट स्पर्धा ही आहे. धन्यवाद. 5 कॅमेरे बघायला मिळतात बघा, 1 नव्हे 2 नव्हे, आणि क्लिअरिटी अशी बघतात लोक घरामध्ये. एका साईडला भारत आणि दक्षिण आफ्रिका बघतात, एका साईड मोबाईल ही मॅच बघा. थँक्यू सो मच प्रज्योत अंबिरे, आमच्याशी तुम्ही जोडलात. एका साईडला कॅप्टन, आपलं नाव नितीन. यस, जोडले आपण, तुमचं समर्थन केलं. चला त्यांना दिला चान्स. बोला, डहाणू कॉल करतात. जिल्हा प्रमुख कॉल केलाय, जिल्हा प्रमुख आलाय. सर आपण बसून स्थानापन्न व्हा, मॅचचा आनंद घ्या. दोघांना बेस्ट लॉक दिलाय. आणि हेमकांत साहेबांना आपण बघितलं, टॉस जिंकला आपण काय घेणार? फिल्डिंग. फिल्डिंग कशासाठी घेणार? आमच्याकडे बॉलिंग चांगली आहे म्हणून. जो तुम्ही उमळीला संघ खेळला होता, जो तुम्ही पालघरला संघ खेळला होता, तेच खेळाडू आहेत का काही नवीन खेळाडू आम्हाला बघायला मिळतील? नाही नाही, तेच खेळाडू आहेत. निश्चितच युवराजची बॅटिंग आज पुन्हा एकदा बघायला ज्यांनी सजवलाय. थँक्यू सो मच. थांबा जाऊ नका. प्रज्योत अंबिरे, तू बोलला ते शब्द पूर्ण होते, कारण आमची प्रत्येकाची इच्छा होती की आम्ही यूट्यूबवर पाहिला, पण साक्षात मैदानावर गोलंदाजी करताना गोलंदाजाला बघायचं आहे. आणि प्रज्योत अंबिरे, आपल्या संघामध्ये कोणकोणते खेळाडू मला बघायला मिळतील? माझ्या संघात सर्व यंगस्टर आहेत, तुम्हाला तर समजेलच की फक्त मीच मोठा आहे वाटतं, त्याच्यानंतर बाकी सर्व माझी लहान मुलं आहेत.
निश्चितच लहान मुलं आहेत आणि आपल्या गावात नुकतीच एक प्रीमियर लीग होते. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण वरवर प्रीमियर लीग करतात. संपूर्ण गाव, संपूर्ण बाहेर लोक तिकडे येतात. एक दर्जाचा स्पर्धा लोकांना तुमच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळते. थँक्यू सो मच, तुम्ही इकडे आलात आणि खरोखरच एक मोठे रथी महारथी भारतीय संघामध्ये ज्यांचं नाव घेतलं ते ISPL सारखे खेळणारे खेळाडू या स्पर्धेला मिळतात. आणि जाऊया, जसजसा सामना सुरू होईल तेव्हा कशा पद्धतीने चेसेबल करतात तारापूर संघ ऐकूया. एक मधुर आवाज, धनसाचे सुपुत्र उत्कर्ष पाटील. धन्यवाद, थँक्यू सो मच दीपक संके सरांना. आपण ऐकतायत मागचे 3 दिवस आणि आजच्या 4थ्या दिवसात देखील या स्पर्धेचे प्रमुख समालोचक म्हणून. आज खऱ्या अर्थानं महत्त्वाचा दिवस. इथून आजच्या दिवसात सुपर 8चे 2 संघ कोण असतील याच्यासाठी चाललेली भानगड. पहिल्याच मॅचमध्ये खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं मॉडर्न शिरगावकडनं. आजच्या समालोचनाला करतोय सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्राम देवतेला वंदन, प्रभू रामचंद्राला स्मरण करून मी उत्कर्ष पाटील तुमच्या समवेत जोडतोय या दुसऱ्या डावामध्ये, जिथे एका बाजूला मॅच चालू आहे तो म्हणजेच मॉडर्न शिरगाव आणि विपक्षात संघ उभा आहे तारापूर. दोन्ही संघ तुल्यबळ. मागची क्रिकेटची पानं जर आपण उलांडून पाहिली पालघर क्रिकेटची, तर दोन्ही संघांनी आपला जज्बा रुतवा दाखवून दिलाय. आज पुन्हा एकदा एकमेकांसमोर आहेत. कुठल्या पद्धतीचं क्रिकेट बघायला मिळेल? पहिल्या डावात मजा आली, दुसऱ्या डावात आणखीन रोमांच बघायला मिळेल का? या अनेक प्रश्नांची उत्तर अगदी येणाऱ्या काळात बघायला मिळतील. 64 धावा फायटिंग टोटल आहे. याच मैदानात गोलंदाजांनी दबदबा अनेक वेळा मांडला. कालच्या दिवसात बॅटिंग देखील झाली, गोलंदाजी देखील झाली. आता 5 ओव्हरमध्ये रन करायच्या 64 धावा कशा होतील, कशा नाही होतील, या अनेक गोष्टींकडचा खेळ आता बघायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती मुसद्दिक शेख. अगदी कमी वयात याही क्रिकेटपटूनं क्रिकेटच्या परिपटलावरती आपलं नाव एका लिस्टमध्ये जरूर शुमार केलं, असे एक दिग्गज क्रिकेटपटू. अर्थात आपण पाहतात मुसद्दिक शेख तर एका बाजूला महेश आणि एका बाजूला मनोज, 2 बंधूंची जोडी आहे. अनेक वर्ष निलेश फायटर या संघासाठी खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवलं आणि ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 3, 2, 1, go! सन्मान्य श्रीयुत संदीप पाटील सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर, प्रॉपर टायमिंग, महेशच्या बॅटमधनं शंखनाद. 64 धावांचा पाठलाग आणि जिथे सुरुवात अतिशय दर्जेदार. आलाय चौकार, 4. चा जो वेग आहे त्या वेगाला त्यांनी निश्चित स्वरूपात रीड केला आणि फक्त दिशा दिली. पॉवर प्लेचा षटक चालू असताना हे फटके महेशचे तुम्हाला अनेक वेळा बघायला मिळतील. बघा, एक आज विश नेटवर्कचं कार्य देखील जबरदस्त आहे. प्रॉपर टायमिंग वरती, मेरिट वरती आले आणि तो फटका खेळलाय. एक चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 4 आहेत. दुसरा चेंडू घेऊन मुसद्दिक शेख. यावेळेला चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेलदान देत असताना आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या बॉलवरती देखील चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती देखील नशिबाचा चौकार, 4. चांगली बॅटिंग इथे आता होत असताना धावा कशाही येऊ देत, आता धावा येणं गरजेचं आहे आणि सध्या त्या धावा बघायला मिळतात. 2 चेंडूंमध्ये फलकावरती धावसंख्या 8 लागल्या. वेगानं स्कोर कार्ड आता पुढे चाललाय. या वेळेला आपण पाहतात सन्मानजनक एक धाव इथे घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली. महत्वाचं आहे, ज्या वेळेला तुम्ही पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार येता, संघाला जशी गरज आहे त्या पद्धतीने जर तुम्ही एक माइंड सेटने क्रिकेट खेळलात तर खऱ्या अर्थाने ज्या वेळेला तुम्ही चेस करता त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमच्याकडे एक माइंड टोटल असते, तिथून तुम्हाला खेळायचं असतं. त्या अनुषंगानं तुम्ही जर क्रिकेट खेळलात तर निश्चित स्वरूपात एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. यसा यावेळेला नो चेंडू पंचांनी घोषित केलं. सिग्नल देखील आपल्याला बघायला मिळतात. नो बॉल आणि म्हणजेच आता धावसंख्या इथून 2 ने प्लस होणार, जाऊन पोहोचतात 10. 2 चेंडूचा खेळ, 10. फ्रीटचा बॉल. फ्रीट वरती अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. रनआउटची दाट संधी, डायरेक्ट हिट आणि इथे आपण पाहतात मनोज बॅक टू दी डगआउट. पंचांनी बोट उचललाय आकाशाकडे, खूपच मागे राहिले मनोज आणि इथे तंबूच्या आश्रयाला गॉन.
आताचे खूप चांगले घातक फलंदाज आहेत ते जरूर, परंतु या वेळेला आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो फटका खेळला. अगदी फुलर लेनचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता जिथे ऑन साईडला फरान होते आणि खूप चांगला डायरेक्ट हिट जिथे फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. अतुल जाधव एक युवा खेळाडू, प्रतिभाशाली खेळाडू, ज्याच्याकडे निश्चित स्वरूपात गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता आता यावेळेला महेशच्या साथीनं कुठल्या पद्धतीनं उभी करतील या अनेक गोष्टी आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती 10 धावा ह्या सध्या लागल्या जात आहेत. आमदार जिल्हा प्रमुख चषकचा चौथा दिवसातला हा खेळ चालू आहे जिथे पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय मॉडर्न शिरगाव विपक्षात उभा आहे तारापूर. दोन्ही संघांमधले एक जबरदस्त बॅटल तुम्हा सगळ्यांसाठी एक अभूतपूर्व मेजवानी या सातपाडीच्या मैदानात. गोलंदाज तयार. या वेळेला काय जबरदस्त फटका, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि त्या बॉलला फक्त दिशा दिली. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा 4. काय फटका केला. या फटक्यासाठी फक्त क्लास आणि फक्त क्लास. जबरदस्त पद्धतीनं वेगाचा योग्य वापर करत असताना बॉलला शेवटपर्यंत पाहत राहिले, फक्त दिशा दिली आणि चौकार शोधलाय. धावसंख्या 14. गोलंदाज तयार. इथे देखील सॉफ्ट हँडनं थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँडनं इथे देखील आपण पाहतायत सिंगल मिळणार आणि सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला. धावसंख्या 15. 5 बॉलचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती. रनचेसला सुरुवात होते. पहिल्या षटकात शंखनाद फुंकलाय महेशनं जिथे आपण पाहतायत स्कोर काढला. ज्या धावसंख्या 15 आहेत ज्यामध्ये 14 धावा या महेशच्या बॅटमधनं आल्यात. चांगली बॅटिंग सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर म्हणून तुम्ही एक चांगली सुरुवात, स्वप्नगत सुरुवात करून देणं संघासाठी खूप गरजेचं असतं आणि ते महेशने करून दाखवलंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मुस्सू. इथे देखील आपण पाहतायत फटका खेळलाय. बॅकवर्ड कव्हर पॉइंटचे खेळाडू वेगानं पुढे येतील. सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या साह्यानं एका महत्वाच्या गोलंदाजावरती आक्रमण करून दाखवलंय तारापूर या संघानं. 16 धावा जिथे आल्या. 1 रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झाले. तुर्तास घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेंना. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आमदार जिल्हा प्रमुख चषक ध्रुव 11 प्रेझेंट, एक क्रिकेटचा जबरदस्त महामेळावा आणि जिथे आज चौथ्या दिवसातलं क्रिकेट आपण अनुभवतोय, आजमावतोय. जिथे पहिला मॅच एका बाजूला आपण पाहतायत तो म्हणजेच मॉडर्न शिरगाव आणि एका बाजूला तारापूर. मुसद्दीकचं षटक थोडंसं आपण पाहतायत महागडं राहिलं ज्यामध्ये 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाला आणि आता दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज फरहान गोलंदाजी ट्रॅकवरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. 64चं टार्गेट आहे आणि या वेळेला आपण पाहतायत दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 48 रनची गरज. 12ची सरासरी कायम राखली तर या धावा होऊ शकतात. गोलंदाज तयार. इथे फुलरलेनचा बॉल आणि चुकी झाली संपूर्णपणे यष्टीरक्षकाकडनं. जिथे फुलरलेनचा बॉल शशांक यांना देखील नाही समजला. अतुल चुकले आणि तदनंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉपला क्लिअर करणारा बाईटच्या रूपात का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे आणि तो चौकार इथे आलाय. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रात आता धावांचा वेग झपाट्यानं वाढत असताना 20 धावा या धावफलकावरती लागल्या. फर्रान तयार. इथे देखील आपण पाहता चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत अमीर कराई आणि ज्यांनी टिपलाय कॅच. संपलाय खेळ अतुल जाधव यांचा. एक यंग टॅलेंट असल्या कारणाने क्रीजवरती भरपूर वेळ उभं राहणं पसंत नसते. सातत्याने मोठ्या फटक्यांच्या मागे असताना आता फलंदाज इथे अतुल जाधव. बॅक टू द डगआउट गॉन.
आज मैदानाच्या आतमध्ये दाखल कोण होईल या अनेक गोष्टींचा आता सध्या विचार चालू आहे. डगआउट मध्ये स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 20 आणि 20 वरती धक्का दुसरा आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅट्समन प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. वेळेचं महत्त्व जाणून घ्या. ज्या अनुषंगाने आपण पाहतात आज जयेश आलेत न्यू बॅटर. आपले बॅट्समन रेडी ठेवा. अतुल जाधव यांची जागा घेण्याकरिता जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बॅट्समन आउट झाल्यानंतर आपण वेळ कमी खर्च करा. नवीन बॅट्समन रेडी राहा. तुम्हाला वेळेचं महत्त्व जाणून घेणं. 4 षटकांसाठी तुम्हाला जी 20 मिनिटं दिलेली आहेत त्या गोष्टींच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. पंच सातत्यानं तुम्हाला निश्चित स्वरूपात ताकीद देत असतात. त्या सर्व गोष्टी फॉलो करणं तेवढंच गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर 20. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये 2 आणि आतापर्यंत 22च्या 4 धावा आलेल्या आहेत. तिसरा चेंडू घेऊन फरहान पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज जयेश. जयेशसाठी फुलर लेनचा बॉल. मुसद्दिक शेख तिथे फील्ड करतील. डायरेक्ट हिट जर लागला असता इथे देखील धोका निश्चित स्वरूपात होता फलंदाजाला. जीवाच्या आकांतेनं एक धाव इथे परिपूर्ण झाली आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 21 धावा. 21 धावा या धावफलकावरती आहेत. एका बाजूला महेश असेल तोपर्यंत संपूर्णपणे तारापूर संघ सॅटिस्फाय राहील की महेश आतापर्यंत आमच्याकडे आहे जो या सामन्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. या अनेक गोष्टी आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 21. 2 गडी बाद झालेत. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि जिथे आपण पाहतायत 1 हँडेड कॅच टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला. शेवटच्या क्षणाला कॅच पर्यंत पोहोचू नाही शकले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या 2 इथे भर झाली. अर्थात आपण पाहतात 23 धावा. मिस टाइम स्ट्रोक अगदी एज लागली होती. बॉटमला चेंडू जाऊन लागला गेला. तदनंतर आपण पाहतात तिथे क्षेत्ररक्षक होते परंतु कॅच पर्यंत पोहोचू शकले नाही. धावसंख्या 2 फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच 23. 23 धावा 2 धक्के. 64चा पाठलाग 20 मध्ये करायच्यात 41 या मॅचला जिंकण्यासाठी. 20 चेंडू आणि 41चा सामना कोण पडणार कोणावर भारी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे फटका तर खेळला बिटवीन द गॅप. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4. लयबद्ध फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी तंत्रशुद्ध फटक्यांची निवड तो करतो आहे सध्या. धावसंख्या फलकावरती 27. इथे देखील आपण पाहतात बॉलला फक्त स्टीअर केलं ढकललंय. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू बॉलला उचलतील तत्पूर्वी आपण पाहतात सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या साहाय्याने 2 षटकांचा खेळ पूर्णत्वाला जातोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 14ची सरासरी राखत 28 धावा या धावफलकावरती आहेत आणि 28 धावांमध्ये 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 8 मध्ये महेशने दिलं. ही त्याची एक जमेची बाजू राहिली तारापूर या संघासाठी. फलंदाज सेफ आहेत. खूप चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. दोघांमधला समन्वय चांगला साधला. रिप्लेच्या माध्यमातून आपण जरूर पाहताय. अलॉंग दी कार्पेट फटका खेळले होते. वेगानं क्षेत्ररक्षक तिथे आले. फेकी देखील तेवढीच चांगली आली परंतु बॅट
निश्चित स्वरूपात क्रीजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पोहोचली होती. धावसंख्या 2 न फ्लाय होणार आणि जाऊन पोहोचणार ती म्हणजेच 30 वरती. सतरा चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. सध्या या मॅचला जिंकण्याकरिता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे देखील रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. काय घडलंय आणि जिथे आपण पाहतात आता महेश बॅक टू दी डग आउट. निश्चित स्वरूपात काय घडलंय या अनेक गोष्टी आहेत. क्रीजमध्ये महेश यांना रन घेण्याची घाई होती. जिथे आपण पाहतायत फलंदाज जयेश यांनी सांगितलं की तो रन नाही होणार आणि आता महेशला इथे कॉम्प्रोमाइज करावं लागतं. खराब विकेट सर्वाधिक क्रिकेटमध्ये मांडली जाते ती म्हणजेच रन आउट आणि फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शाकिर मुल्ला. अंडरम पासूनची सुरुवात आणि तदनंतर आता ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील याच नावाची चर्चा याच नावाची दखल घ्यावी लागली. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शाकिर जो दाखल झालाय. 30 वरती 3 धक्के आणि आता 16 बॉलमध्ये रन करायच्या 34 क्रुशल मुवमेंटला संधी मिळाली शाकिरला स्वतःला सिद्ध करण्यासाठी. हीच ती वेळ आहे, योग्य वेळ आहे. संघ ज्या वेळेला अडचणीत त्यावेळेला तुम्ही जर संघासाठी उभे राहता तर जी संधी तुम्हाला मिळाली त्याचं तुम्ही सोनं केलं. सध्या शाकिर दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती रचनात्मक हा शाकिर आहे आणि शाकिरनं पहिल्याच बॉलवरती शोधलाय चौकार. जबरदस्त पद्धतीनं ग्लेन मॅक्सवेल कॉपीबुक स्टाईल 4. आपण पाहताय चेंडूला शेवटपर्यंत पाहत राहिले आणि मुसद्दीकचा वेग रीड केला आणि फक्त दिशा दिली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना जबरदस्त बॅटिंग. 15 चेंडू आणि आता 30 धाव्यांची गरज. कुतूहलाचं साम्राज्य पुन्हा एकदा निर्माण होतं. हृदयाची स्पंदनं वाढवली जाणारा मॅच. प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा खेचून घेणारा सामन्याला आता सुरुवात झाली. जबरदस्त सामना. 15 चेंडू आणि 30 ची गरज. 30 ची गरज आणि 15 चेंडू. मुसद्दीक शेख तयार. या वेळेला आपण पाहतायत प्रचंड वेग परंतु लाईन और लेंथ या दोन्ही गोष्टी बघणं तेवढंच गरजेचं आहे. तुमच्याकडे वेग चांगला असून उपयोग नाही, तुमच्याकडे लाईन देखील तेवढीच चांगली असायला हवी आणि सध्या त्याचा थोडा विसर झाला मुसद्दीक यांना. धावसंख्या 1 न आकार घेईल आणि आता धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 35. 35 धावा धावफलकावरती. 29 ची गरज. चेंडू आहेत 15. शरीरापासून दूर ठेवला पंचांनी. पुन्हा एकदा त्या बॉलला वाईट घोषित केलं आणि जिथे आपण पाहतायत एक्स्ट्रा मध्ये दुसऱ्या चेंडूची हाताळण. तुम्हाला या गोष्टी टाळाव्या लागतील. 64 धावा जरी असल्या तरी देखील आपण पाहतायत प्रतिस्पर्धी संघानं तुम्हाला उत्तर प्रतिस्पर्धी म्हणून खूप चांगलं दिलंय. त्या अनुषंगाने तुम्हाला आता गोलंदाजीचा मेरिट आणखीन क्लास करावा लागेल आणि तो मुसद्दीकचा थोडासा हरवलेला दिसतोय. येणाऱ्या काळात तुम्हाला पुन्हा एकदा ट्रॅकवरती गोलंदाजी होणं गरजेचं आहे. इथे देखील आपण पाहतात फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय कॅच. शाकिरची देखील एका चौकारानंतर खेळीला समाप्त. गॉन. ची जागा घेण्याकरिता अक्षय बारीक अर्थात आपण पाहता टायगर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. खूप कमी वयामध्ये निलेश फायटर या संघामध्ये ॲज अ फिल्डर म्हणून प्रथमतः जागा बनवली. तदनंतर आपण पाहतात एक चांगले फलंदाज, घातक फलंदाज, फिनिशिंग टच देण्यासाठी ज्यांची ओळख ते टायगर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आणि आता जो रोल तुम्हाला निश्चित स्वरूपात तुमचं नॅशनल क्रिकेट आहे ते दाखवण्याची हीच ती योग्य वेळ आहे.
36 धावा धावफलकावरती आहेत. 4 गडी बाद झालेत. टायगर तयार. पहिलाच बॉल टायगरने येता क्षणी रचनात्मक कलात्मक फटका खेळलाय. चेंडू बॅकवर्ड फाईन लेग मधून सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4. खूप चांगल्या पद्धतीने हा फटक्याला न्याय दिला. चेंडू अगदी पिचिंग आउट साइड ऑफ द ऑफ स्टंप होता. शफल झाले आणि तदनंतर फक्त बॅटचा ब्लेड क्रॉस करत चेंडूला फक्त दिशा दिली आणि चौकार शोधला. यावेळेला रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाज अक्षय यांचा. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 40. आता चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये रन संख्या करायची ती म्हणजे 24. एक चांगली मॅच इथून तुम्हाला बघायला मिळेल. आतमध्ये ड्रिंक्स पोहोचतील तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे दीपेश यांना. तर पुन्हा एकदा 12 बॉल 24च्या मॅचला इथे सुरुवात होतं. एक जबरदस्त सामना. 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. 40 वरती 4 धक्के. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज उसेफ दाखल झालेत. सध्या आपण पाहतात 12 आणि 24 चा हा एक चित्तथरारक काटेकी टक्कर. एका बाजूला मॉडर्न शिरगाव आणि एका बाजूला तारापूर यांच्यातलं एक द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना सात्विक एंटरप्राइजेस तारापूर या संघाला आपण पाहताय 12 चेंडूंमध्ये रन संख्या तुम्हाला 24 वरती जायचंय. जिथे आपण पाहतात कालच्या दिवसात देखील संध्याकाळच्या सत्रात 7 बॉल 8 रन देखील नाही झाले. अशा अनेक सामने झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये शेवटची 2 षटकं गोलंदाजांच्या नावावरती राहताना आपण पाहिलेत. या वेळेला 12 बॉल मध्ये 24चा जो सामना आहे यामध्ये कोण सक्सेस होत आहे या अनेक गोष्टी आहेत. सामन्याला इथून निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा आफ्टर ड्रिंक्स मॅचला स्टार्ट होतात. जयेशला सिद्ध करावं लागेल. ज्या वेळेला तुम्ही महेशसाठी कॉम्प्रोमाइज करू नाही शकले त्यावेळेला तुम्हाला आता महेशची जागा चालवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. खोलातला बॉल. पहिलाच बॉल अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक समोरून पुढे येतील तत्पूर्वी आपण पाहतात सिंगलने संतुष्ट राहावं लागेल. सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. 41 धावा धावफलकावरती. 11 बॉलमध्ये रन करायचे आता 23. सामना अटीतटीचा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. 41 धावा धावफलकावरती. 4 धक्के लागलेत तारापूर या संघाला. 11 बॉलमध्ये रन संख्या 23 ची गरज आणि या 23 धावा कुठल्या पद्धतीने उभ्या करतील. टायगर अभी जिंदा आहे मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्रायकिंग एंडला अक्षय बारी. या वेळेला आपण पाहतात गोलंदाजी खराब. पंचांचा हात कमरेच्या वरती. नो +4 धावसंख्या 4 तिथे नो बॉल हाताळलाय. की मुवमेंट. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अगदी दिलासा देणारा हा चौकार आहे कारण योग्य वेळेत आला प्लस तो नो बॉल देखील होता. म्हणजेच या 5 धावा ऊर्जा देणाऱ्या राहतील. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात गोलंदाजा ज्या वेळेला नो बॉल पडला त्यावेळेला स्वतःवरती नाराजगी व्यक्त केली उसेफनं आणि सध्या आता चुकी झालेली आहे. पुढचा बॉल फ्रीडचा अक्षयसाठी.
3 बॉलमध्ये 8 रन त्यांनी देखील केले. धावसंख्या 46 फलकावरती लागल्या. खूप चांगली मॅच. चौथ्या षटकात आतापर्यंत एकच बॉल झाला. दुसरा बॉल हा नो बॉल आपल्याला बघायला मिळाला. फ्री हिटच्या बॉलवरती अक्षय कुठल्या पद्धतीचा फटका खेळतील. गोलंदाज तयार दूरवाल्या एंडनं. फुदरलेनचा बॉल इथे देखील आपण पाहतायत. क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 2 रन तर पळून परिपूर्ण केल्यात. आता पंचांनी सांगितलंय की ओव्हर द वेज चेंडू आहे का ते तपासलं जाईल. विश नेटवर्कची टीम आहे आणि तिथून आपल्याला कळेल की मागच्या चेंडूची निश्चित स्वरूपात परिभाषा काय आहे. फेअर डिलिव्हरी. वाकला पाया का वागतोय खाली डीप होते बॉल.
पुढे कंटिन्यू करावा लागेल. तर हा चेंडू निश्चित स्वरूपात फेअर डिलिव्हरी म्हणून आपल्याला चला जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 10 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. हा सामना जिंकण्याकरिता एका बाजूला तारापूर आणि विपक्षात संघ आहे तो म्हणजेच मॉडर्न शिरगाव. एक जबरदस्त लढत, कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये प्रतिष्ठेसाठी. दोन्ही गावं आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं द्वंद्व इथे पाहायला मिळतं. 48 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 16 या धावसंख्येची. हा सामना जिंकण्याकरिता एका बाजूला शिरगाव आणि एका बाजूला आपण पाहतात तारापूर. गोलंदाज तयार हुसेब. या वळला फटका जबरदस्त खेळलाय अक्षय आरेकरच्या बॅट मधनं धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6. त्या अक्षयनं खऱ्या अर्थानं जबरदस्त असा फटका आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. उसेबच्या गोलंदाजीचा इथे खऱ्या अर्थानं कर्दन काळ ठरलाय तो म्हणजेच अक्षय. पुन्हा एकदा तयार. इथे देखील आपण पाहतात फटका खेळण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला इथे कॅच देखील सुटलाय. आता सगळं काही तारापूरच्या विपक्षात मॅच चालू झाले असं म्हणायला हरकत नाही. शिरगाव संघ थोडासा हळूहळू करताना आता बॅकफुटवर यायला लागलाय. जिथे षटकार आला तदनंतर कॅच देखील सुटलाय आणि या अनेक गोष्टी आता तारापूरसाठी एक वेगळ्या ठरत आहेत. की फॅक्टर मुवमेंट हा सध्या घडू शकतो कारण अक्षयचा कॅच इझी कॅच होता, तो कॅच कॅरी नाही करू शकले आणि आता येणाऱ्या काळात समीकरण बदललंय मॅचला जिंकण्याकरिता. जर आपण इक्वेशन तपासून पाहिलं 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये रन करायचे आहेत 9. जिथे 12 बॉल करायचे होते 24 तिथे आता 8 बॉल आणि 9चा सामना. याही परिस्थितीत मॅच येऊ शकते. आपण मागच्या 3 दिवसात हा कारनामा पाहिलेला आहे. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. मागचा दरवाजा उघडा राहिला. शिरकाव केला गोलंदाजानं. यष्टी वाकवली, उद्ध्वस्त केली. गॉन. संघ सहजरीतीने हार पत्करायला तयार नाही. शेवटपर्यंत लढणार. आता अक्षय आरेकर एक चांगला आत्मविश्वास त्यांच्याकडे बिल्ड झालाय. ज्यांनी खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केले आपल्या संघासाठी. 7 चेंडू आहेत. 7 चेंडूमध्ये रन करायचे आहेत 9. नवीन फलंदाज पंकज आणि उसेब या गोलंदाजानं आता पलटवार केलाय. मागे काय झालं हे विसरत नाविन्यपूर्ण मी नवीन करीन या अनुषंगाने मागचा बॉल हाताळला आणि यष्टी उद्ध्वस्त केली. 55 वरती अर्धा संघ गारत बॅटिंग करत असताना स्वस्तिक एंटरप्राइजेस तारापूर. गोलंदाज तयार. या वेळेला प्रचंड वेग धारण केला होता आणि इथे षटकाची शेवट गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी गोड राहिली म्हणायला हरकत नाही. आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत 9. एक अटीतटीचा मॅच पुन्हा एकदा घेऊन येऊया. तुर्तास थोडूसा एक घेऊया ब्रेक आणि येऊया 6 बॉल 9चा घमासान ऐकण्यासाठी.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 9चा मॅच, जबरदस्त सामना, रोमहर्षक, चित्त थरारक. पहिलाच मॅच आजच्या दिवसातला खूप चांगल्या पद्धतीने रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. आमदार जिल्हा प्रमुख चषक 20-25चं एक सुंदर असं आयोजन नियोजन. उद्याचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस. सुपर 8चे 8 संघ उद्या एकमेकांसमोर उभे राहतील, ज्यामध्ये एक चांगलं क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना अनुभवता येईल. सध्या आपण पाहतायत आजच्या 4थ्या दिवसातला पहिला मॅच. एका बाजूला शिरगाव, एका बाजूला तारापूर, दोघांमधला एक कडवा संघर्ष चालू असताना आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायच्यात 9. या मॅचला जिंकण्यासाठी कंपल्सरी चेज या स्पर्धेचा नियम आहे, जिथे आता तुम्हाला 9 धावा 6 चेंडूंमागे परिपूर्ण करायच्या आहेत. सरोश आलेत शेवटचं षटक घेऊन या स्पर्धेमध्ये. जर आपण एकंदरीत तपासून पाहिलं तर 100 षटकार आणि 142 चौकार पूर्ण झालेले आहेत. अक्षयचा तो 100वा षटकार होता. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या चेंडूवरती हुक केला आणि तदनंतर तो षटकार शोधला होता. आता खूप वेळानंतर अक्षय पुन्हा स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉलमध्ये 17 रन, जे मात्र अक्षयने केलेत. पुन्हा एकदा फटका केलाय, माजिद आहेत आणि इथे रनआउटची संधी असताना सरोश हे मात्र यष्ट्यांवरती नव्हते. जिथे आपण पाहतात मुसद्दिकच्या हातामध्ये चेंडू असताना देखील ते हिट करू नाही शकले, कारण कव्हरला तिथे खेळाडू कोणी नव्हतं. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 8. अगदी आपण पाहतायत रोमहर्षक सामना, चित्त थरारक, प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा खेचून घेणारा मॅच. 5 बॉल 8. याही वेळेला आपण पाहताय चांगला चेंडू, फेकी व्यवस्थित होती, परंतु आपण पाहतायत रॉंग एंडला ती फेकी आली. आता अनेक मेसेज जात आहेत डगआउट मध्ये. जो प्रेक्षक, जे खेळाडू बसले होते ते आता उभे झालेत, जे उभे होते ते चालायला लागलेत, जे चालत होते ते धावायला लागलेत. ज्या कंडिशनला आता सामना जाऊन पोहोचलाय, खूप चांगला मॅच. पहिल्या 2 चेंडूंमागे 2 रन आलेत. आता 4 बॉलमध्ये रन करायचे आहेत 7. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतात अक्षय आरेकर या मॅच मध्ये जो निर्भीडपणे लढलाय, त्याच्या समोर बॉल फेकलाय डॉट. क्लास गोलंदाजी, सुपर्ब लाईन और लेंथनं गोलंदाजी ते हाताळलंय. इथे आपण पाहतात आता शिरगावच्या डगआउट मधनं टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. प्रत्येक डॉट बॉल ऊर्जा देणारा राहील, तर प्रत्येक बॉलवर रन येणं आता तारापूर संघाची ख्वाहिश असेल. सध्या 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये रन करायच्या 7. पुन्हा एकदा राऊंड डिस्टन्सनं गोलंदाज तयार. इथे आपण पाहतायत व्हाईट बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेत केलेत. एक्स्ट्रा मध्ये जी गोलंदाजी आहे ती तुम्हाला स्किप करावी लागेल. धावसंख्या तुम्हाला 6 डिफेंड आता करायच्यात. खूपच बाहेरची लाईन, जिथे मुसद्दिकनं भरपूर बाहेर जाऊन त्या बॉलला पकडलं. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये रन करायच्यात 6. चांगली मॅच. प्रत्येक प्रेक्षकाला इथे थांबवून ठेवलं या मॅचनं. प्रत्येकाच्या नजरा अगदी ग्राउंड मध्ये, जिथे अक्षय आरेकर बॅटिंग करतात, सरोज गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 3 बॉलमध्ये रन करायच्यात 6. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. इथे अक्षयने स्वतः स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली की यास बॅटची बाहेरील कड लागले, आणि जिथे आता अक्षय आरेकर महत्वाच्या काळात, संघर्षाच्या काळात संघाला एकटं सोडून बाजूला चाललेत. मोठ्या विकेटचं बटन. अक्षय आरेकर बॅक टू दी डगआउट, गॉन. फिनिशिंग टच देण्याचं काम थोडंसं राहिलं असं म्हणायला हरकत नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये धनंजय चाललेत, ज्यांनी असे सामने अनेक वेळा निलेश फायटर तारापूर या संघाच्या नावी केलेले आहेत, आणि ते आता क्रुशल मुवमेंटला दाखल झालेत. 2 बॉलचा खेळ आहे आणि 2 बॉलमध्ये रन करायचे आहेत 6. काय सामना रंगला. पहिलाच मॅच, प्रत्येकाला हवा असा वाटणारा मॅच. श्रॉफ मैदानामध्ये आज सॅटर्डे आणि सॅटर्डेमध्ये अनेक प्रेक्षक राजे देखील जसा वेळ मिळेल तसा येतील, आणि पहिलाच मॅच सध्या आपण पाहतायत खूप चांगल्या पद्धतीने रंगत असताना. नवीन फलंदाज धनंजय आलेत, ज्यांनी देखील असे सामने अनेक वेळा पाहिलेत, आणि आता 2 बॉलमध्ये रन करायच्यात 6. एक जबरदस्त सामना. सरोशने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. उसेफचं 1 षटक वगळलं तर खऱ्या अर्थानं बाकी शिरगाव संघाने गोलंदाजी खूप चांगली केली होती. आता सरोशने देखील पावली गोलंदाजी चांगली केलेली आहे. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये रन करायच्यात 6. 8 बॉल 9चा सामना 2 बॉल 6 वरती येऊ शकतो, हे अनेक वेळा आपण पाहिलं या मैदानामध्ये. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत फुलरलेनचा बॉल, जिथे नो बॉल आणि विजयाचा शंखनाद
सरोजनं एक चुकी केली आणि आता इथे तारापूर संघ विजयाच्या समीप पोहोचला, विजयाचा झेंडा रोवला. खूप चांगल्या पद्धतीनं इथे मात्र आपण पाहतायत तारापूर संघाने बॅटिंग केली. अभिनंदन.